की काय बोलावं आता शब्दच सुचत नाहीयेत। आताच 5 मिनिटापूर्वी बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून अशी घटना घडली आहे। म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून। आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण। जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं तेच काही कळत नाहीये। आता हे प्रकरण हे आज काल त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की 18 वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत, ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण? ही जनावर आहेत। हे जे शिक्षकाच्या घडलं आता या बनसोडेच्या बाबतीत घडलंय, ही माणसं असूच कशी शकतात? 3 महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जातंय। इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने तर मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय, कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळेजण काय करतायत, सरकार काय करतंय, त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे? मला तर दोन्ही म्हणजे पहिलं तर मी आज शिक्षकाबद्दल बोलणार होते। त्याची ती 3 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, तिचं आयुष्य पुढे काय होणार, कसं चालणार? वडील जे त्याच्या प्रेताला कवटाळून रडत होते त्यांचं काय होणार? हे सगळं ऐकून ना असं डोकं असं सुन्न होतं, विचार करण्याची क्षमता बंद होते आपली। मला ना खरंच कळत नाहीये की आपण हे काय करतोय आणि हे सगळं बंद करण्यासाठी आपण काय करायला हवं मला नाही कळत आहे। आज त्या शिक्षकाच्या घरी पण इतकी त्याचे मी सगळे आझाद मैदानचे आंदोलनाचे फोटो बघितले, त्याची ते व्हिडिओज बघितले। 6 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत आझाद मैदानला त्यांनी आंदोलन केलं। काय साध्य झालं? तो आझाद मैदान म्हणजे सगळ्यात मोठा डिप्रेसिंग पॉइंट आहे मुंबईचा। कुठून कुठून महाराष्ट्रभरातनं लोक येतात, तिथे आंदोलनं करतात। एक अपेक्षा असते की सरकारने त्या आंदोलनाची नोंद घ्यावी, दखल घ्यावी, काहीतरी कारवाई करावी, पण कुठे कधी काही कारवाई होत नाही। सगळे येतात त्याच पावलांनी परत जातात, कुठल्याच गोष्टीत कधीच काही कारवाई होत नाही। आणि तसंच याच्या बाबतीत झालं। 2023 मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि 2 वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले। आता बास करा, तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये। देवाची कबर काय, काय झटका काय, मटका काय, हलाल काय, सगळी चर्चा याच्यावर चालते आणि याच्यावर चर्चा कोण करणार? कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार? हे मृत्यू कसे थांबवणार? ही दहशत कशी थांबवणार? याच्यावर सरकार कधी चर्चा करणार? विरोधी पक्ष कधी चर्चा करणार? का हाच फालतूपणा आपण वर्षानुवर्ष महाराष्ट्रात बघत राहायचा? ते तरी एकदा सांगा आम्हाला।
बास करा आता. हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, सत्ताधारी पक्षाला पण, विरोधी पक्षाला पण, पोलिसांना पण, सगळ्या यंत्रणांना पण हात जोडून विनंती. आता जरा काहीतरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करा आता, बास. आज आता जो पुन्हा एक मृत्यू झालाय त्याचं तर चित्र